नागपुर के देगोरी चौक स्थित रूट 49 बार विवाद में बड़ा खुलासा हुआ है। बार संचालक गौरव तलमले ने शपथ पत्र देकर साफ किया है कि घटना से फिरोज खान का कोई संबंध नहीं है और उन्हें बेवजह मामले में घसीटा जा रहा है। नागपुर के सकरधारा थाना क्षेत्र अंतर्गत दिघोरी चौक स्थित रूट 49 बार एंड रेस्टोरेंट पे 30 दिसंबर की रात हुई घटना को लेकर नया मोड़ सामने आया है। बार संचालक गौरव राजू तलमले ने शपथ पत्र जारी कर स्पष्ट किया है कि इस पूरे प्रकरण में फिरोज खान उर्फ आबू खान, अजीज खान का कोई भी संबंध नहीं है। गौरव तलमले के अनुसार बार में हुई गाली गलौज, धमकी और तोड़फोड़ की घटना परवेज मिर्जा उर्फ बुरू अब्दुल गफ्फार और उनके साथियों द्वारा की गई थी। शपथ पत्र में यह भी कहा गया है कि न तो शिकायत में और न ही घटनास्थल पर फिरोज खान का नाम लिया गया था। इसके बावजूद पुलिस द्वारा उनका नाम शामिल किए जाने पर सवाल खड़े हो रहे हैं। अब पीड़ित पक्ष ने प्रशासन से निर्दोष व्यक्ति को न्याय दिलाने की मांग की है। या पत्रकार परिषदेच्या पाठीमागे एकच हे आहे की हे आबू खानचं नाव जे आलं आहे हे याच्यात आलं नाही पाहिजे नव्हतं, कारण की जे गुन्हा झाले, जे गुन्हेगार आहे त्यांचं नाव असलेलं पाहिजे। कारण माझ्याकडे जे गुन्हा झाला आहे जे म्हणजे व्हिडिओमध्ये त्याच लोकांचं नाव आलं पाहिजे, कारण की आबू खानसोबत माझा काही संबंध नाही आहे, ना फोन कॉल झाला ना काही नाही। तुमच्या दुकानामध्ये कोणत्या तारखेला काय घटना झाली होती आणि त्यानंतर तुम्ही कंप्लेंट केली, काय घटना झाली होती आधी हे सांगा। 29ची रात्री होती, म्हणजे 30 तारीख लागली होती, 12:30 वाजताची घटना आहे। त्या दरम्यान हे 3 व्यक्ती आले, हे तिघांमधल्या एका व्यक्तीने माझ्यासोबत शिवागाळ केली। त्या दरम्यान मी कंप्लेंट दर्ज केली त्याबद्दल। काय म्हणत होते हां, ते एकच म्हणणं होतं की त्यांचं कि बिल क्यों इतना आ गया। बोला जितना बिल है उतना ही लेंगे ना दादा, इसमें क्या है। बस त्याच्यावरून शिवागाळी चालू केली माझ्यावर की तू ज़्यादा की बात करता, हे करता। बोला ज़्यादा की बात क्या करना है बोला उसमें। बरं, ते हे आरोपी कोण होते आणि किती होते आणि त्यांचं नाव काय। एकाचं नाव होतं आपलं परवेज मिर्जा आणि दुसऱ्याचं नाव होतं गफ्फार, तिसऱ्याचा जो इस्मान जो होता त्याचं नाव नाही माहीत मला आता, पण आणि चौथा जो अब्दुल सत्तार आहे। 4 आरोपी होते, हे 3च होते। अच्छा, तसं एक प्रकार। पण तुमच्या कंप्लेंटमध्ये तर आबू खानचं सुद्धा नाव होतं। नाही, आबू खानचं काही हे नाही त्याच्यात। बरं, तर मग तुमचं आता काय म्हणणं आहे। माझं एकच म्हणणं आहे की जे कंप्लेंट मी दर्ज केली आहे त्याच्यातून आबू खानचं नाव वगळण्यात यावे, कारण जे आरोपी आहे जे व्हिडिओमध्ये दिसत जात आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। सध्या गौरवनी या घटनेबद्दल सगळं काही स्पष्टपणे टाकलेलं आहे, सांगितलेलं आहे की 30 तारखेला जी घटना झाली होती हे काही असामाजिक तत्त्व असतात जे हे सगळे गोष्टी करतात आणि ते तिकडे बार काउंटरला जेव्हा दारू प्यायला आले त्यावेळेस त्यांनी बिल जास्त आल्यामुळे ते भांडण त्यांनी स्टार्ट केलं आणि बिल आल्यामुळे त्यांना ते बिल द्यायचं नव्हतं, म्हणून कसं तरी ते भांडण करून तिकडून निघण्याचा त्यांचा प्रयत्न होता। आणि यांनी गौरवनी तिकडे स्पेसिफिकली 3 लोकांचं नाव त्याच्यामध्ये दिलेलं होतं। त्याच्यात अब्दुल सत्तार उर्फ टिर्री, परवेज आणि त्याच्यानंतर लास्ट अब्दुल गफ्फार, हे 3 लोकच होते त्यावेळेस। ते स्पेसिफिकली व्हिडिओमध्ये पण दिसत आहे आणि व्हिडिओ जे आहे ते ऑलरेडी डिपार्टमेंटला पण देण्यात आलेलं आहे। आता याच्यामध्ये आमचं पत्रपरिषद घेण्याचा एकच उद्देश होतं की ज्याच्या न कारणास्तव कोणाचं नाव याच्यामध्ये जर येत आहे तर हे आपण त्याच्यामध्ये याच्यासाठीच घेतलेलं आहे की त्याचं नाव याच्यामधून काढण्यात यावं आणि विनाकारण कोणाला पण याच्यामध्ये फसवण्यात नाही यावं। चौकशीमध्ये हे नाव समोर आलं आहे का। चौकशी ते डिपार्टमेंटची पार्ट आहे, ते त्यांना विचारा की चौकशी त्यांनी काय केली आहे काय नाही केलेली आहे। चौकशी केली असती तर बहुतेक मला नाही वाटत की ज्यांच्याकडे व्हिडिओ फुटेज आहे सगळं काही आहे आणि त्यांनी यांचं नाव टाकायला पाहिजे मग कोणाचं।